नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलेलं आहे. सोमवारी 16 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले. कोरोना काळात वैद्यकीय उपकरण खरेदी प्रकरणात हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती मिळते. तर कोरोना काळात मुंबई पालिकेनं उभारलेल्या कोरोना केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, इक्बाल सिंग चहल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे, काय सविस्तर अपडेट? की किरीट सोमय्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली होती. कथित 100 कोटीचा घोटाळा हा वरळी आणखी या ठिकाणी बोईसरला जे लाईफलाईन मॅनेजमेंट हॉस्पिटल सर्व्हिसेसला दिलं होतं आणि याच कंपनीला दिलेल्या कंत्राटमध्ये कोविडचा मोठा घोटाळा झाला आहे, साहित्य खरेदीमध्ये सुद्धा झाला आहे, अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला होता. आणि या तक्रारीच्या आधारावरच ईडीनं बीएमसीच्या 3 अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. ही नोटीस कोणाला वैयक्तिक नाही तर पदसिद्ध नोटीस असल्याची माहिती आपल्याला समोर येते. आणखी या संबंधातली सगळी कागदपत्र घेऊन ईडीच्या कार्यालयामध्ये सोमवारी अर्थात 16 जानेवारीला 11 वाजता बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे. बीएमसी पदसिद्ध आयुक्त म्हणून इक्बाल सिंह चहल सुद्धा या नोटीसचं उत्तर देण्यासाठी हजर राहू शकतात, अशी ही माहिती आपल्याला समोर येते. पण मुळात लक्षात घेतलं पाहिजे की सुजित पाटकर जे संजय राऊत यांचे निकटस्थ आहेत असा त्यांच्यावर सातत्यानं आरोप केला गेला. त्या सुजित पाटकर यांच्याशी संबंधित असलेली ही कंपनी आणि याच कंपनीला खूप मोठा मलिदा दिला गेला असा प्रकारचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. म्हणजे जरीही कोविड सेंटर आणखी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल तक्रार, तरी या तक्रारीवरनं पुन्हा एकदा संजय राऊत यांना घेण्याची रणनीती आखली जाते का, अशा प्रकारचा प्रश्न आता उपस्थित झालाय. पण नेमकं या विषयावर आता भाष्य करणं अधिक योग्य ठरणार नाही, कारण ज्या पद्धतीनं बीएमसीनं हे काम दिलं होतं, नेमके वाढीव दर होते का, कशा प्रकारचा घोटाळा झालाय, हे सगळं काही आरोप जे आहेत ते अर्थात चौकशी नंतर समोर येईल. पण मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी याचा गुन्हा किरीट सोमय्या यांनी दाखल केलाय. बघूया सोमवारी नेमकं काय होतं ते. निश्चितच आता चौकशी अंती नेमकं काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. काल रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं. मात्र श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन दिल्यानंतर तब्बल 18 तासांनी परीक्षार्थींनी हे आपलं आंदोलन स्थगित केलंय.